नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। पंचकुंडी यज्ञ आंदोलन सुरू केलं असून ही जमीन मंदिराला परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये सुरू असलेल्या यज्ञाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पंचकुंडी यज्ञ अशा पद्धतीने पूर्ण सेटअप वगैरे लावलेले आहे। त्याच्यामध्ये वरती लिहिलं आहे प्रभू श्रीरामाच्या जमिनीचा श्वास मोकळा करण्यासाठी हा पंचकुंडी यज्ञ सोहळा होतोय। याच्या पाठीमागचं कारण देखील असंच आहे। या गावामध्ये प्रभू श्रीरामाचं पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराची जवळपास 48 एकर जी काही जमीन आहे त्या जमिनीवरती भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे। विशेष बोगस ट्रस्ट देखील केलं गेलं आणि त्या माध्यमातून ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला। मी ती दुसरी जमीन आहे ती जमीन देखील दाखवायचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जमीन आहे। या जमिनीवरती अवैधरित्या खडी क्रेशर आणि तो प्लांट देखील जो सिमेंटचा प्लांट आहे सीसीचा प्लांट तो देखील या ठिकाणी लावण्यात। देवस्थान चकलंबा या देवस्थानची जमीन आहे। या जमिनीवर गावातला एक व्यक्तीनं अनधिकृतरित्या कब्जा केला आणि ती कब्जा करून ही जमीन एका अनधिकृत कंपनीला लीजवर देण्यात आली। या जमिनीचे सर्व मालकी हक्क आजही श्रीराम देवस्थान चकलंबा या नावाने आहे। झालं असं होतं की 30-40 वर्षापूर्वी या जमिनीची देखभाल करणारे दायमा नावाचे एक सदग्रस्त होते आणि ते या जमिनीची देखभाल करत असत। कालांतराने त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ते कुटुंब विस्थापित होऊन राजस्थानला गेलं आणि त्या राजस्थानला गेल्यानंतर या जमिनीला देखभाल करणारं कुणी राहिलं नाही। म्हणून या गावातल्या काही लोकांनी संगनमत करून या जमिनीवर कब्जा केला। कब्जा केल्यानंतर या जमिनीचे खोटे कागदपत्र तयार केले। खोटे कागदपत्र तयार करून ह्या जमिनीची लीज ॲग्रीमेंट एका खाजगी कंपनीला देण्यात आलं। हे लीज ॲग्रीमेंटसुद्धा खोटं आहे। या संदर्भात आम्ही धर्मदाय आयुक्तालयाच्या न्यायालयासमोर सुद्धा आम्ही हजर आहोत की बा या जमिनीवरलं अतिक्रमण हटवावं, देवस्थानाचं जे क्षेत्रफळ आहे ते देवस्थानालाच राहावं आणि गावातल्या कुठल्याही लोकांनी किंवा कुठल्याही कंपनीवाल्यांनी याच्यावर कब्जा। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू